नमस्कार, मी विनायक अनंतराव कुलकर्णी, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आणि विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला। आमच्या तमाम गिरडी गावाच्या वतीनं मी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांच्या जीवनामध्ये पुढील काळ हा राजकीयदृष्ट्या सक्षम, त्यांच्या मनातल्या आणि तालुक्यातल्या जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं, दीर्घायुरारोग्य त्यांना लाभावं अशी सगळ्यांच्या वतीने मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या समस्त तरुण मंडळींनी त्यांच्याबरोबर ज्येष्ठ मंडळीच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं या तालुक्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची क्रांती घडली, राजकीय उलथापालट घडली आणि या तालुक्याला एक नवं उमदं, कणखर आणि सगळ्यांच्यासाठी रात्रंदिवस वेळ देणारं असं नेतृत्व या तालुक्याला मिळालं। स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या या तालुक्याला हा प्रश्नचिन्ह होता की उद्या आमचा नेता कोण, पण डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या रूपानं या तालुक्याला एक चांगलं उमदं नेतृत्व मिळालं। तालुक्यातल्या तरुण मंडळींनी बाबासाहेबांचं नेतृत्व आपल्या तळहाताच्या फोडावर सारखं जपलं आणि आजही ही सगळी मंडळी बाबासाहेबांना स्वतःच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये परमेश्वरासारखं स्थान देतात। आज राजकीय कारभार करत असताना, विधानसभेचे आमदारकीचे 1 वर्ष संपवत असताना या तालुक्याच्या विकासाचा जर आपण विचार केला तर 60-65 वर्षापूर्वीपासून स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचा जसा सर्वांगीण विकास केला, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, त्यांच्याच आचारानं, विचारानं आणि या तालुक्यातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन सर्व धर्म समभावानं कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश न घेता बाबासाहेब हे आमदार जरी झाले असले तरी त्यांनी अत्यंत लोकांमध्ये चांगल्या पद्धतीनं मिसळून 1 वर्षाची आमदारकी या तालुक्यातल्या समस्त जनतेला त्यांनी अर्पण केलेली आहे आणि पुढच्या 4 वर्षामध्ये सुद्धा याच जोमानं किंबहुना यापेक्षा अधिक असं काम त्यांच्या हातून निश्चितपणानं होणार आहे। आज तालुक्याच्या विकासातल्या ज्या प्रमुख बाबी आहेत ते म्हणजे तालुक्यातली आरोग्याची अवस्था, शिक्षणाची अवस्था, पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची अवस्था ही पाहता जवळजवळ स्वर्गीय आबासाहेबांनी ही कामं पूर्णत्वाकडे नेलेली आहे। पण त्याच्यावरचं परिपूर्ण होण्यासाठी म्हणून वर्षभराच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपली आमदारकी, जरी सरकार या राज्यातलं वेगळ्या विचाराचं असलं तरीसुद्धा स्वर्गीय आबासाहेबांचा नातू म्हणून डॉक्टर बाबासाहेबाकडे बघण्याचा महाराष्ट्रातल्या सरकारचा एक वेगळा दृष्टिकोन आहे। आपुलकीनं, अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर, त्यांच्या प्रत्येक मागणीवर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी त्यांना मदत करतात आणि प्रत्येक बाबासाहेबांची मागणी ही राज्य सरकारकडून मान्य केल्याशिवाय ते तिथून येत नाहीत। आज तालुक्यातल्या रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, शाळांच्या इमारती असतील, समाज मंदिरे असतील किंवा अन्य काही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये देवस्थानच्या काही मागण्या असतील, या सगळ्या पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब रात्रंदिवस या जनतेच्या सेवेसाठी आहेत। दर सोमवार मंगळवारी ते कॅबिनेटसाठी मुंबईला जातात। कॅबिनेटमध्ये त्या मंत्र्यांची सगळी भेट होते आणि जो आबासाहेबांचा शिरस्ता आहे त्याप्रमाणे या तालुक्यातल्या जनतेला एक आपल्यातले म्हणून सगळ्यांशी मिळून मिसळून सान थोराशी चांगले संबंध ठेवून बाबासाहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या कामाची दिशा ठेवलेली आहे। परंतु आज दुर्दैवानं 1 वर्षाचं सिंहावलोकन करत असताना या तालुक्यातल्या आणि या शहरातल्या, सांगोला शहरातल्या काही राजकीय गोष्टींची उलथापालट जरी घडली असली तर बाबासाहेब हे असे व्यक्तिमत्व आहेत की आलेल्या संकटाला धीरोदात्तपणे तोंड देऊन प्रत्येक गोष्ट अत्यंत अभ्यासपूर्ण, धूर्तपणानं, पूर्वानुभव लक्षात घेऊन अगदी आबासाहेबांच्या सारखेच काम करण्याची त्यांची हातोटी आहे। जरी समजा एखादा राजकीय निर्णय थोडासा मागं पुढं झाला असेल, पण शिकल्या माणसानं त्यामध्ये पडल्याशिवाय त्याला शिकता येत नाही, तशा काही छोट्या मोठ्या या गोष्टीतून, अनुभवातून बाबासाहेब प्रचंड ताकदीनं आणि उमेदीनं या सगळ्या जनतेच्या सेवेसाठी पुढील अनेक वर्ष या सगळ्यांचं काम ते करू शकतील याची आमच्यासारख्याच्या मनामध्ये खूण गाठ आहे। जसं जुने जाणते लोक म्हणतात की बाबा स्वर्गीय आबासाहेबांची प्रतिकृती म्हणजेच बाबासाहेब आहेत आणि हे अत्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण तोलून मापून पाहिलं तर निश्चितपणानं बाबासाहेब हे आबासाहेबांचंच प्रतिकृती असल्यासारखं ते काम करतात।
सगळ्यासाठी अतिशय आनंदानं, समाधानानं, प्रेमानं, लहान असो मोठा असो त्याचं स्वागत करतात, बोलतात, त्याच्या प्रत्येक समस्येमध्ये मार्गदर्शन करायचं काम करतात। आरोग्याच्या संदर्भामध्ये या तालुक्यातील अनेक लोकांना बाबासाहेबांनी दवाखान्यामध्ये जर रुग्ण गेला तर त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्या डॉक्टरशी सतत संपर्क करतात। जसा एखादा कुटुंबातला कर्ता पुरुष त्या रुग्णाची काळजी घेतो, त्याहीपेक्षा जास्त बाबासाहेबांनी अशी काळजी घेतलेली आहेत आणि स्वतःचे जीव वाचवलेले त्यांच्या माध्यमातून अनेक कुटुंब आज या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत। लहान मुलांचा फोन आला तरीसुद्धा डॉक्टर साहेब त्यांना माघारी फोन करतात आणि अशा रीतीनं सगळ्यांच्यासाठी पूर्ण वेळ देणारे एक आमदार आपल्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेला मिळालेले आहेत। निश्चितपणाने या तालुक्याची जी परंपरा स्वर्गीय आबासाहेबांच्या माध्यमापासून चालत आलेली आहे, त्याच परंपरेनं बाबासाहेब नव्याला, जुन्याला, काही राजकीय मंडळींना, आपल्या विरोधातली जरी मंडळी असली तर राजकारणापुरतं राजकारण करून ते कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश न ठेवता स्वतः लहान असूनसुद्धा अन्य पक्षातील जे नेते मंडळी मोठी आहेत त्यांना ते अत्यंत सन्मानानं वागणूक देतात, त्यांच्याजवळ जातात। एखाद्या गोष्टीची अडीअडचण असेल तर त्यांच्या संबंधातून सुद्धा मार्गदर्शन घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी जो कोणी योगदान द्यायला येतोय त्या प्रत्येकाचा हातभार घेऊन, त्याचं मार्गदर्शन घेऊन बाबासाहेबांची वाटचाल ही निश्चितपणाने या तालुक्याच्या विकासासाठीच आहे। आणि असा एक आमचा दिलदार, उमदा असा आमदार की विधानसभेमध्ये प्रश्नांमध्ये सरबत्ती करतो, मंत्र्यांकडून उत्तर घेतो आणि आपल्या तालुक्यातल्या जनतेच्या विकासासाठी प्रत्येक आयुष्याच्या दिवसातला हा वेळ खर्ची घालणारे असे एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। त्यांच्या हातून या तालुक्याची सेवा चांगल्या रीतीनं अशीच व्हावी, या तालुक्यातील जनता तरुणापासून वृद्धांपर्यंत बाबासाहेबांवर अशीच प्रेम करणार राहणार आहेत आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या हाकेला ओ दिल्याशिवाय या तालुक्यातली जनता राहणार नाही। त्यांनी फक्त आदेश द्यायचा, त्यांनी फक्त आम्हाला हाक द्यायची। या तालुक्यातली सगळी जनता, मग प्रसंग कोणताही असू दे, सरकारच्या विरोधात 2 हात करायचे असतील, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी एखादं आंदोलन असेल, आणखीन कुठल्या गोष्टी असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभं राहून पुढच्या काही कालावधीमध्ये या तालुक्याला सुजलम सुफलम करण्याचं जे स्वप्न आबासाहेबांनी पाहिलं, आता बाबासाहेब त्यामध्ये योगदान देत आहेत, याला निश्चितपणानं आमचा सगळ्यांचा पाठिंबा असेल अशा प्रकारची एक माझ्यासारख्याची एक धारणा आहे आणि निश्चितपणानं बाबासाहेब ती धारणा पूर्ण करतील आणि तालुक्याला विकासाच्या वाटेवर न नेता, विकासाची वाट म्हणायचं नाही पण विकासाच्या अंतिम टप्प्यामध्ये निश्चितपणानं ते घेऊन जातील आणि तालुका विकासाभिमुख करतील। आज राज्यामध्ये त्यांना अनेकांचं मार्गदर्शन आहे। आपल्या जिल्ह्यातले जे सर्व पक्षाचे आमदार असतील ते सगळेजण बाबासाहेबांना अतिशय प्रेमानं, आदरानं वागवतात, त्यांना सहकार्य करतात आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या नात्यानं बाबासाहेब या न्यायानं चांगल्या पद्धतीचं काम करतील हे आमच्यासारख्याला वाटतं। त्यांच्या उर्वरित कालखंडाला आमच्या सगळ्या तालुकावासियांच्याकडून मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी जनतेच्या सेवेमध्ये राहावं ही माफक अपेक्षा व्यक्त करून या जन्मदिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांना दीर्घायुर आरोग्य लाभो, त्यांच्या हातून जनसेवा घडो, जनसेवा हीच ईश सेवा हे त्यांच्या घराण्याचं ब्रीद, याप्रमाणेच त्यांचा नावलौकिक वाढो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे विचार संपवतो। धन्यवाद। आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।